अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 10 एप्रिल ज्या दिवसाची सगळेच स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट बघत आहेत तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। बघा महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण प्रत्येक वर्षी 11 दिवस किंवा 41 किंवा 21 दिवस अगोदरपासून सेवांना सुरुवात करतो। खरं तर महाराजांना प्रसन्न करणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा। महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला 21 किंवा 11 दिवसांच्या काही विशेष सेवा करायच्या आहेत। त्यातील बऱ्याचशा प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। जर तुम्ही 21 दिवस ही सेवा करणार असाल तर या 21 तारखेपासून 10 एप्रिल पर्यंत करायची आहे आणि जर तुम्ही 11 दिवस करणार असाल तर मग त्याच्या पुढच्या काही दिवसांपासून तुम्हाला 11 दिवस ही सेवा करायची आहे। सेवा जी आहे ती खरं तर तारक मंत्राची आहे। तारक मंत्रासोबत तुम्हाला एक हा साधा सोपा उपाय करायचा आहे। लक्षात ठेवा, तारक मंत्रासोबत केलेला हा उपाय तुमचं आयुष्य बदलवेल। तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण करेल। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही तुम्हाला मिळवून देईल। या उपायाने तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल। तुमच्या आयुष्यामध्ये जर कुठलीही व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली असेल तर ती व्यक्ती तुमच्या जवळ येईल। तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारची बाधा असेल किंवा कुठली वाईट शक्ती असेल, खूप दारिद्र्य तुमच्या घरामध्ये असेल तर त्या सगळ्यातून मुक्तता होईल। घरात बरकत येईल। प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। घराची, पतीची, मुलांची सगळ्यांची भरभरून प्रगती होईल। हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करणारी आहे आणि तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करणारी आहे। बघा तुम्ही बाकी जास्त काहीच केलं नाही तरी चालेल, पण ही सेवा तुम्ही आवर्जून करा। ज्यांना खूप काही करायचं आहे तेही करू शकतात आणि ज्यांना वेळच मिळणार नाही की त्या आम्हाला वेळ नाही मिळणार, आम्हाला जास्त वेळ नाही आहे, आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये असतो, मला साधी सोपी सेवा सांग, त्याच्यासोबतही ही ॲड म्हणून सेवा तुम्ही करू शकतात। आता काय करायचं आहे तर बघा 21 तारखेपासून या 21 मार्च पासून तुम्हाला बरोबर ही जी सेवा आहे या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे। आता यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुमच्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जी असते ती असणं आवश्यक आहे। अजूनही ज्यांच्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल त्यांनी आवश्यक एक मूर्ती किंवा फोटो घेऊन या, कारण महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। काय करायचं सगळ्यात अगोदर तर महाराजांच्या मूर्ती किंवा फोटोच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा। हे करून झालं, दिवा लावून झाला, बाजूला 2 उदबत्त्या प्रज्वलित करून झाल्या की त्याच्यानंतर एक ग्लासमध्ये किंवा एक तांब्यामध्ये किंवा एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं। ठीक आहे, आता समजा दाखवण्यासाठी घेते, हा ग्लास आहे, ग्लासमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं तर एक छोटीशी वाटी घ्यायची। एक छोटीशी वाटी, ग्लास कुठलाही घ्या, स्टीलचा घ्या, पितळेचा घ्या, चांदीचा घ्या, जो असेल तो घ्या, फक्त काचेचा घेऊ नका। त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लासभर किंवा अर्धा ग्लासभर पाणी ठेवायचं आहे आणि या ग्लासच्या वरती जी वाटी घालते अशी वाटी ठेवायची आहे। बघा वाटीचं खोलगट भाग असा असला पाहिजे, असं तुम्हाला याच्यामध्ये वाटी ठेवायची आहे आणि या वाटीमध्ये तुम्हाला 7 खडी साखरेचे तुकडे ठेवायचे। मोजून 7 खडी साखरेचे जे तुकडे असतात हे तुम्हाला याच्यावरती ठेवून द्यायचे आहेत। त्याच्यानंतर काय करायचं, खडी साखर ठेवून दिली की उजवा हात असा या खडी साखरेच्या वाटीवरती आणि या ग्लासवरती असा ठेवून द्यायचा आणि त्यानंतर 7 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं। मोजून 7 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे। तारक मंत्र म्हणून झाला 7 वेळा की त्याच्यानंतर काय करायचं, या वाटीमध्ये असलेले जे 7 खडी साखरेचे तुकडे आहेत यातील 4 खडी साखरेचे तुकडे हे घराच्या आतील 4 कोपऱ्यांना टाकायचे। घराच्या आतील जे 4 कोपरे, ज्या 4 दिशा असतात त्या 4 दिशांना टाकायचे। 5वा खडी साखरेचा जो तुकडा आहे तो याच पाण्यामध्ये, ज्या ग्लासमध्ये तुम्ही पाणी घेतलेले त्या ग्लासमध्ये मधील पाण्यामध्ये हा खडी साखरेचा तुकडा घालायचा आणि ते पाणी जे आहे ते प्यायचं। म्हणजे ते पाणी जे आहे आपल्याला ग्रहण करायचं आहे, स्वतःनेच प्यायचं। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे 2 खडी साखरेचे तुकडे शिल्लक राहतील ते एका कापडामध्ये किंवा एका लाल रंगाच्या कागदामध्ये बांधायचे, झोपताना उशीखाली ठेवायचे आणि सकाळी उठल्यानंतर ते अंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने स्नान करायचं। असं सलग 21 किंवा 11 दिवस करा।
एक खडीसाखरेचं पॅकेट आणूनच ठेवा. रोज सकाळ दुपार सायंकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त ग्लासभर पाणी घ्यायचं, वरती खडीसाखरेचे तुकडे ठेवायचे, हे खडीसाखरेचे तुकडे आणि हे पाणी अभिमंत्रित करायचं, तारक मंत्राचं 7 वेळा पठण करायचं. त्याच्यानंतर एक ग्रहण करायचा, 4 कोपऱ्यांना, 4 घरातील 4 दिशांना टाकायचे आणि राहिलेले जे आहेत ते उशीखाली ठेवून सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ते घालून त्या पाण्याने स्नान करायचं. हा उपाय केल्यानंतर काय होईल बघा, महाराजांची कुठलीही सेवा असेल ती जर सिद्ध करायची असेल किंवा संकल्प जरी करायचा असेल, महाराजांच्या कुठल्या सेवेला सुरुवात जरी करायची असेल, कुठल्या शुभ कामांची सुरुवात करायची असेल, महाराजांकडून कुठला क्ल्यू मिळवायचा असेल, तरी आपण खडीसाखर महाराजांच्या समोर ठेवतो आणि त्यानंतरच त्या सेवेला सुरुवात करतो किंवा त्यानंतरच त्या कार्याला सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ महाराजांना जसं पुरणपोळी प्रिय आहे तशीच खडीसाखर ही तितकीच प्रिय आहे आणि त्यामुळे गुरुवारी आपण प्रत्येक गुरुवारी महाराजांना खडीसाखर महाराजांच्या समोर ठेवतो किंवा कुठल्याही मठात केंद्रात जात असताना आपण महाराजांना खडीसाखर नैवेद्य म्हणून घेऊन जात असतो. जेव्हा तुम्ही ही खडीसाखर या पाण्यावरती ठेवाल आणि ती अभिमंत्रित कराल, तारक मंत्र हा आपल्याला तारणारा, सगळ्या स्वामी भक्तांना तारणारा मंत्र आहे. जेव्हा तुम्ही हा तारक मंत्र म्हणाल, हे खडे अभिमंत्रित कराल, यातील 4 खडे जेव्हा घरातील 4 दिशांना 4 कोपऱ्यांना टाकाल, तेव्हा लक्षात घ्या चहू बाजूने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येईल. महाराजांची अखंड कृपा तुमच्या घरामध्ये प्राप्त राहील. जेव्हा त्यातील एक खडा तुम्ही पाण्यात टाकून प्याल तेव्हा तुमचं पूर्ण शरीर हे शुद्ध होईल. कुठलीही बाधा जडलेली असेल, कुठलाही रोग आजारपण असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल. जेव्हा तुम्ही 2 खडे उशीखाली ठेवाल आणि रात्रभर तुम्ही त्या उशीखाली झोपाल किंवा ते डोक्याखाली ठेवून झोपाल, तेव्हा घरातील सगळी निगेटिव्हिटी, स्वतःमधील सगळी निगेटिव्हिटी सगळं काही त्याच्यामध्ये उतरून जाईल. आणि जेव्हा तुम्ही सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ते खडीसाखरेचे खडे घालाल आणि त्या पाण्याने जेव्हा तुम्ही स्नान कराल, तेव्हा लक्षात घ्या तुमचं घर बांधमुक्त असेल. तुम्ही स्वतः जर कुठल्या गोष्टींनी बांधलेली असेल, कुठली नजर लागलेली असेल, त्यातून मुक्तता मिळेल. घराची बांध खुली होईल. तुमच्या आयुष्यात येणारं अपयश जे आहे ते टळून जाईल, संकट टळून जातील आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला यश जे आहे ते यश मिळेल. यशाची भरभरून प्राप्ती होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची भरभरून प्रगती होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे जो आपल्याला सलग 21 दिवस करायचा आहे. मला तुम्ही सांगाल की ताई घराच्या आतील 4 कोपऱ्यांना ठेवले रात्रभर जे खडीसाखरेचे तुकडे ते दुसऱ्या दिवशी काय करायचे, तर ते खडीसाखरेचे तुकडे दुसऱ्या दिवशी उचलायचे आणि घराच्या समोर कुठेही मुंग्यांचा वारुळ वगैरे असेल किंवा पशुपक्षी असेल तर त्यांच्यासमोर ते खायला टाकायचे तरीही चालतील. अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त हा साधा एक सोपा आणि उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला संपूर्ण ज्या काही सेवा करणार असो ना सगळ्यांचं फळ प्राप्त होईल. सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील. घरातील दारिद्र्य संपेल आणि सगळं तुमच्या मनासारखं घडेल. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.